तर मी रिक्वेस्ट करेन सगळ्या पॅरेंट्स की मुलींना घराच्या बाहेर पडू द्या. ज्याला विचार करायचा त्याला विचार करू द्या, पण ह्या मुली पुढे जाऊ शकतात. भांडूपच्या एका छोट्याशा भोईर चाळीतून सुरू झालेली ही गोष्ट, पण स्वप्न मात्र आकाशा एवढं मोठं. ही आहे आर्या मोरे. वय अवघं 15 वर्ष, पण जिद्द आणि मेहनत अशी की अनेकांना प्रेरणा देईल. मूर्ती लहान कीर्ती महान हे वाक्य जणू आर्यासाठी साजेसं ठरतं. साध्या कुटुंबातून आलेली ही मुलगी आज पॉवर लिफ्टिंग सारख्या ताकदीच्या खेळात देशाचं नाव उज्ज्वल करण्याचं स्वप्न पाहते. आर्याचा खेळाचा प्रवास लहानपणापासूनच सुरू झाला. क्रिकेट, कराटे, डान्स, स्केटिंग असे अनेक खेळ तिने खेळले. वडिलांची इच्छा होती की मुलगी क्रिकेटर व्हावी, पण आर्याच्या मनात मात्र वेगळंच स्वप्न होतं. रोज जिममध्ये आई वडिलांना पॉवर लिफ्टिंगची प्रॅक्टिस करताना पाहून तिच्या मनातही या खेळाची आवड निर्माण झाली आणि वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी तिने पॉवर लिफ्टिंगमध्ये पाऊल टाकलं. आर्याचे वडील सुनील मोरे गेली 22 वर्ष राष्ट्रीय स्तरावर बॉडी बिल्डिंग आणि पॉवर लिफ्टिंग करतायत, तर आई प्रिया मोरे ही देखील पॉवर लिफ्टिंगमध्ये नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे. आई वडिलांकडून मिळालेली ही प्रेरणा आणि त्यांचा पाठिंबा आर्याच्या स्वप्नांना बळ देत गेला. सुरुवातीला प्रॅक्टिस, कडक डाएट आणि अभ्यास यांचा ताळमेळ साधणं खूप कठीण होतं, पण आर्याने कधीच हार मानली नाही. रोज 3 तासांची प्रॅक्टिस, सातत्यपूर्ण मेहनत आणि स्वतःवर असलेला विश्वास याच्या जोरावर तिने जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पदक जिंकली. आतापर्यंत 5 वेळा नॅशनल गोल्ड मेडल जिंकण्याचा मान तिने मिळवला आहे. तर स्ट्रॉंग टीन गर्ल ऑफ इंडिया ही ट्रॉफीही तिच्या नावावर कोरली गेली आहे. फक्त मम्मी पप्पाच नाही, माझे काका काकी आजी वगैरे सगळे सपोर्ट करतात. आणि प्लस जे डॉक्टर ऋषी शेरेकर सर आहे, जे इंडियाचे स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये त्यांचा पहिला नंबर येतो, ते पण खूप चांगलं म्हणजे सपोर्ट करतात. आणि प्लस पप्पाचे जे फ्रेंड्स वगैरे आहेत ते पण बॉडी बिल्डर वगैरे आहेत सगळे, म्हणजे जसं की भूषण पाटील सर झाले, प्रतीक दर्ने सर झाले, अमित साटम सर झाले, ते पण सगळे खूप चांगलं सपोर्ट करतात. आणि प्लस माझे टीममेट्स वगैरे, तर यांच्या सगळ्यांच्या सपोर्टनी सगळं खूप चांगलं चाललं आहे. तर मी तर म्हणेल मी तर म्हणेल की जर तुम्ही स्पोर्ट्स पर्सन आहात तर प्लीज कुणी काय बोलताय काय करताय हे सगळं ऐकून तुमचा स्पोर्ट्स स्टॉप नका करू. तुम्ही एवढं चांगलं सगळं करताय तर अजून खूप सगळं म्हणजे हे करा, त्याचा फोकस द्या. आणि काय लोक काय बोलतायत, लोक काय करणार, त्याचं काय फरक नाही. या कानाने ऐका, त्या कानाने सोडून द्या. तुम्ही जे पण करताय ते सगळं चांगलं करतायत. मात्र या यशामागे एक भावनिक बाजू देखील आहे. जेव्हा तिचे वडील सुनील मोरे आपल्या मुलीबद्दल बोलतात तेव्हा त्यांचे डोळे नकळत पाणावतात. उद्या ॲक्च्युली महिला दिन आहे, 8 मार्च. तर मी सगळ्या पॅरेंट्स लोकांना सांगेल की मुली आहे म्हणून त्यांना घरातनं बाहेर काढा. बघा, प्रत्येकाची विचारसरणी वेगळी बघायची. मुलीला जर सपोर्ट केला ना तर पुढे जाऊ शकतात. तर फॉर एक्झाम्पल माझ्या घरी दोघी जरी करतात पॉवर लिफ्टिंग, खूप प्राऊड फील आहे या गोष्टीबद्दल. पण आजकाल मुलींना बघतो ना, ती गोष्ट सपोर्ट मिळत नाही आहे. म्हणजे मुलगी ही गोष्ट करू शकत नाही, ती गोष्ट करू शकत नाही. का नाही करू शकत? आज माझ्या मुलीने वयाच्या 12व्या वर्षी चालू केलेलं आहे. आज ती 2 वर्षात 33 चॅम्पियनशिप मारले आणि टायटल विनर आहे ती. पण अशी नाही की, आणि तिने स्वतःने डिसिजन घेतलेलं आहे की मला पॉवर लिफ्टिंग करायचं आहे. मी तिला फक्त पुश करतो आहे, माझी वाईफ पुश करते. घरातनं म्हणून खूप फॅमिलीचा चांगला सपोर्ट आहे. तर मी रिक्वेस्ट करेन सगळ्या पॅरेंट्स की मुलींना घराच्या बाहेर पडू द्या. ज्याला विचार करायचा त्याला विचार करू द्या, पण ह्या मुली पुढे जाऊ शकतात. आज भांडूपच्या एका छोट्याशा चाळीतून सुरू झालेला आर्याचा हा प्रवास मोठ्या स्वप्नांकडे झेपावत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी गोल्ड मेडल जिंकण्याचं तिचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नासाठी ती रोज स्वतःला अधिक मजबूत देखील बनवते. भांडूपची ही मुलगी आज अनेक मुलींसाठी आशेचा किरण ठरते, कारण स्वप्न मोठी असली आणि त्यासाठी मेहनत करण्याची तयारी असेल तर छोट्या घरातूनही मोठं नाव कमावता येतं. व्हिडिओ जर्नालिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई.